महसूल विभागाची गुरचरण 87 एकर शासकीय जमीन डम्पिंग ग्राउंडच्या नावाखाली काही ठेकेदार प्रोजेक्टधारकांनी घेऊन तेथे चक्क दगडखाणीचा व्यवसाय सुरू केला आहे. मौजे आतकोली पठारावर उभारण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंडला काही अधिकाऱ्यांनी अवैधरित्या दगडखाणी चालवणारे दगडमातीची रॉयल्टी चोरी करणाऱ्यांसोबत समझोता करून अवैधरित्या दगडखाणी सुरू केले आहेत. आतकोली पठारावरील 87 एकर जमीन स्थानिक गावकरी शेतकरी ग्रामपंचायतींना डावळून ठाणे महानगरपालिकेला दिली आहे. त्या विरोधात आतकोली, भादाणे, पिसे, चिराडपाडा, तळवली, आमने, वाशेरे, पडघा परिसरातील शेकडो लोकांनी उग्र आंदोलन केले होते. डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, स्थानिक आमदार शांताराम मोरे, खासदार बाल्यामामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध पक्षाचे तालुका प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोठी भाषणे ठोकून डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी डरकाळी फोडली असताना आतकोली डम्पिंग ग्राउंडला राजरोसपणे सुरूच आहे. डम्पिंग ग्राउंड अधिकाऱ्यांनी स्थानिक आंदोलनाचा खर्च करून विरोध करणाऱ्या अनधिकृत दगडखाणी चालवणाऱ्यांसोबत छुपा करार करून तुम्ही दगड माती घेऊन जावे, आम्हाला कचरा टाकण्यासाठी खड्डे करून द्यावे अशी डील झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अवैध दगडखाणी माती वाहतुकीला महानगरपालिकेने रॉयल्टीचा टेंडर काढून जमीन दिली काय यावर अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. महसूल अधिकाऱ्यांनी कानावर हात देऊन कोटी रुपयाची रॉयल्टी चोरी अवैध दगडखाणी चालकांनी केली आहे. आतकोली डम्पिंग ग्राउंड विरोधात हजारो नागरिक उग्र आंदोलनात सामील झाले होते. त्यांची दिशाभूल करून स्वार्थ संधीसाधू अवैध दगडखाणी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांनी शासनाकडे केली आहे. डम्पिंग ग्राउंड शासकीय जमिनीमध्ये तसेच आजूबाजूला बेकायदेशीर दगडखाणी राजरोस सुरू आहेत. सुरुंग स्फोटाची पेरणी करून स्फोटाचे आवाज नागरिक शेतकऱ्यांना भयभीत करत आहेत. आतकोली, भादाणे, तळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्व अवैध दगडखाणी चालवणाऱ्यांचा आका कोण असा सवाल केला जात आहे. महसूल विभागाची गुरचरण जमिनीवर गेले 10 वर्षापासून लाखो ब्रॉस दगड मातीची चोरी केली आहे. महसूल विभागाने यापूर्वी अनेक दगडखाणी चालवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून ठाणे महानगरपालिका महसूल अधिकाऱ्यांनी 8 महिन्यापूर्वी अवैध माती दगड चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केले आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, भिवंडी.